30 दिवसांची तयारी ठेवा, भारतात पुन्हा लॉकडाऊन, युद्धामुळे देश बंद। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी लोकसभेत आपल्याला कोरोनापेक्षा महाभयंकर संकटाची तयारी ठेवावी लागेल असे शब्द उच्चारताच सोशल मीडियावर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली। आता ही फक्त चर्चा होती, भीतीचं वातावरण निर्माण व्हायला सुरू झालं होतं। पण तेवढ्यात मोदींनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली। काल सायंकाळी 5 वाजता सगळ्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर सगळा गेम फिरला। त्या बैठकीमध्ये कोणती तारीख ठरली आहे, लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार, कोणत्या सेवा चालू राहणार आणि कोणत्या सेवा बंद होणार, नागरिकांनी नेमकी आता काय काळजी घ्यायची आहे। आजचा हा व्हिडिओ केवळ साधी बातमी नाही आहे, तर आपल्या देशावर घोंगावणाऱ्या एका महाभयंकर संकटाची ती भयावह जाणीव आहे, जिने काल रात्रीपासून प्रत्येक भारतीयांची झोप अक्षरशः उडवून दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या आवाजात एक वेगळीच तडप आणि डोळ्यात संकटाची जाणीव स्पष्ट होती। पंतप्रधान गंभीरपणे म्हणाले, देशवासियांनो, संपूर्ण जग सध्या एका विनाशकारी युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि या भडकलेल्या आगीची झळ आपल्या भारतालाही बसू शकते। कोरोनासारख्या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसायला तयार राहा। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेचा मुख्य मुद्दा सप्लाय चेन हाच होता। इराण आणि अरब देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे भारताला मिळणारे गॅस आणि कच्च्या तेलाचे टँकर समुद्रातच अडकून पडले। जर हे इंधन वेळेवर पोहोचलं नाही तर देशातील वीज आणि वाहतूक यंत्रणा कोणत्याही क्षणी कलमडून पडण्याची चिन्ह आहेत। जसा हा निरोप लोकांपर्यंत पोहोचला की पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतो, तशी लोकांची पावलं पेट्रोल पंपाकडे वळली। रात्री 12 वाजले तरी पेट्रोल पंपावर अर्धा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या। लोक 6 महिन्यांचं धान्य साठवू लागलेत। किराणा दुकानदारांनी आधीच किमती वाढवायला सुरुवात केली आहे। समुद्राच्या खालून जाणाऱ्या ज्या डेटा केबल्स भारताला जगाशी जोडतात त्या युद्धाच्या छायेखाली धोक्यात आल्यात। जर इंटरनेट सेवा ठप्प झाली तर तुमचा गुगल पे, फोन पे आणि बँकिंग व्यवहार एका झटक्यात ठप्प होईल। विरोधी पक्षानं विचारलं की सरकारनं साठा करून ठेवलाय का, त्यावर सरकारनं ग्वाही दिली आहे की भारताकडे किमान 3 महिन्याचा अन्नसाठा पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ कोणावरही येणार नाही। हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाहीये, तर परिस्थिती पोहोचवणं हा आहे। लॉकडाऊन लागण्याची ही केवळ शक्यता आहे, अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर झालेलं नाहीये, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमची घाईच महागाईला आमंत्रण देतीये। शांत रहा आणि अधिकृत गाईडलाईन्सची वाट पहा।